अमरावतीमध्ये राणा विरुद्ध अडसूळ वाद संपत नाहीये। माजी खासदार नवनीत राणांच्या विरोधात आनंदराव अडसूळ क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार आहेत। महायुतीतल्या या दोघा बड्या नेत्यांमध्ये कसा संघर्ष उफाळून आलाय बघूया। राणा विरुद्ध अडसूळ वाद पुन्हा तापला। जुने वैरी पुन्हा चढणार कोर्टाची पायरी। राणांच्या आडून अडसुळांचा भाजपवर निशाणा। असं म्हणतात की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये। मात्र लोकसभा निवडणूक संपताच अमरावतीतले जुने वैरी पुन्हा एकदा आमने सामने आले। नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ हा वाद उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय। आता त्या वादाचा पुढचा अंक कोर्टात पाहायला मिळणार आहे। माजी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात क्युरेटिव्ह पिटिशन अर्थात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय अडसूळांनी घेतला। लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणांच्या विरोधात अडसूळ पितापुत्रांनी दंड थोपटले होते। मात्र अमित शहांनी मध्यस्थी करून अडसूळांना माघार घ्यायला लावली। त्या बदल्यात अडसूळांना राज्यपाल पद देण्याचा शब्द देण्यात आला होता। मात्र राज्यपाल पदाच्या यादीत नाव न आल्यानं अडसूळ नाराज झाले। त्यामुळेच राणांच्या विरोधात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा निर्णय अडसूळांनी घेतला। दुखावलं म्हणणार नाही, कमिटमेंट एखाद्याने नाही पाळली तर त्याला चीड म्हणतो आपण। दुखवणं नाही आहे की आपण रडत बसलोय मग आता काय करायचं। दुखवणं हा विषय वेगळा आणि चीड आहे ना, का असं नाही चीड, ती खंत मनामध्ये आहे ना की माझ्या कुठे कुठे तुम्ही मला थांबवणार आहात। मंत्रिपद रोखलं गेलं, खासदारकीपासून रोखलं गेलं आणि आजही मला नुसती केवळ आश्वासनं दिली जात आहेत। तर ही खंत पण आहे आणि चीड पण आहे मनामध्ये। अडसूळ पितापुत्र सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत तर नवनीत राणा भाजपमध्ये आहेत। राणांच्या विरोधात प्रहार करण्याची एकही संधी बच्चू कडू सोडत नाही। नुकत्याच झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत राणा आणि कडू यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। पुढच्याला ठेच मागचा शहाणा असं म्हणतात। मात्र लोकसभेला पराभव झाल्यानंतरही महायुतीतील नेते अजूनही धडा शिकलेले दिसत नाही। त्यामुळे अमरावतीत कधी राणा विरुद्ध कडू तर कधी अडसूळ विरुद्ध राणा असा संघर्ष उफाळून येतोय। त्याचा फटका विधानसभा निवडणुकीतही महायुतीला बसला तर याचा आश्चर्य वाटायला नको। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसम, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।